नमस्कार रसिक श्रोते हो. मी दीपा संजय देशमुख पुन्हा एकदा घेऊन आले आहे संत परंपरा आणि आज आपण पाहणार आहोत संत जनाबाई यांचे पावन चरित्र. संत जनाबाई यांचा जन्म महाराष्ट्रात गोदावरी नदीच्या काठी गंगाखेड नावाच्या गावी परभणी जिल्ह्यात झाला. आई करंडू आणि वडील दमा हे पंढरपूरच्या पांडुरंगाचे निश्चम भक्त होते व ते नियमित पंढरीची वारी करत असे. परंतु त्यांना मूलबाळ नसल्यामुळे ते मनातून खूपच खिन्न होते. एकदा ते वारीला गेल्यावर त्यांना पांडुरंगापुढे हात जोडून प्रार्थना केली की आमच्या पदरी एखादं मूलबाळ घाला. पांडुरंगाने त्यांची निश्चिम भक्ती पाहून दमाला दृष्टांत दिला. जनाबाईंचे वडील एका संध्याकाळी विठ्ठलाशी रममान होऊन नामस्मरण करत होते. पांडुरंगाशी एकदम एकरूप होऊन गेले होते. एकाएकी त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले आणि त्यांना समोर पांडुरंग दिसू लागले. असे पाहून ते जोरजोरात पांडुरंग पांडुरंग असे म्हणू लागले. तेव्हा त्यांना पांडुरंगांचे शब्द ऐकू आले. दमा, तुझ्या पत्री तुझ्या कुळाचा उद्धार करणारी एक सुकन्या होणार आहे. त्याने ही घटना आपल्या पत्नीला सांगितली. त्यामुळे त्या प्रसंगाने दोघेही सुखावले. कालांतराने जनाबाई या भूतलावर अवतरल्या. देवाने त्यांचा शब्द खरा केला. आईवडिलांबरोबर जनाबाई देखील पंढरीला जात असे. अशीच एकदा पंढरपूरला गेल्यावर जनाबाईंनी पंढरीनाथांना मनोभावे नमस्कार केला आणि त्या पांडुरंगांच्या मूर्तीकडे पाहतच राहिल्या. क्षणात तिची समाधी लागली. तेथून ती हलेच ना. मनोमन अंतर्यामीची खूणगाठ पटली होती. वडील सारखे तिला घरी जाण्यासंदर्भात सांगत होते, पण जनाबाई पांडुरंगापासून हलायला काही तयार नव्हती. तुम्ही जा, मी येणार नाही, असे ती आईवडिलांना म्हणाली. तेव्हा आईवडील तिला कंटाळून म्हणाले, आम्ही गेल्यावर तुझ्याकडे कोण लक्ष देईल? तेव्हा जनाबाई त्यांना म्हणाली, माझा पांडुरंगच माझ्याकडे लक्ष देईल. शेवटी आईवडील जनाबाईंना तेथेच ठेवून आपल्या घरी निघून गेले. विठ्ठलाचे ध्यान करत तिने देवळातच रात्र काढले. पहाटे तिला जाग आली. तेव्हा ती भानावर आली. तेव्हा आईवडिलांना हाक मारून जोरजोरात रडू लागली. नित्यनियमाप्रमाणे संत नामदेवांचे वडील दामाशेठ भल्या पहाटे पांडुरंगांच्या दर्शनाला आले. ही छोटीशी मुलगी मंदिराच्या कडेला उभी असलेली त्यांनी पाहिली आणि त्यांनी तिला विचारले, कोण ग तू आणि तू इथे एकटीच कशी? तेव्हा तिने मीच आईवडिलांना घरी जायला सांगितले व मी रात्रभर येथेच मंदिरात राहिले असे तिने सांगितले. दामाशेठी तिला म्हणाले, बाळ रडू नको, तू चल माझ्या घरी. आणि अशा प्रकारे जनाबाई दामाशेठींच्या घरी कायमची राहायला गेली. घरी आल्यावर नामदेवांनी विचारले, ही कोण? दामाशेठींनी संपूर्ण तिची कहाणी सांगितली व ती येथेच राहील हेही सांगितले. नामदेव महाराज काही बोलले नाही, पण त्यांची आई मात्र गोनाईला या जनाबाईंना घरी आणलेले अजिबात पटले नाही. आधीच आपली गरिबी, घरात पहिलेच एवढी माणसं, अजून हिची भर. तेव्हा दामाशेठ तिला म्हणाले, अगं हे देवाघरचं लेकरू, आपण जे खातो तेच ती खाईल, शिवाय हिची तुला घरकामात मदत होईल. तेवढ्याच जनाबाई म्हणाली, मी तुम्हाला जड होणार नाही, घरात मी तुम्हाला प्रत्येक कामात मदत करेल, पण मला आता दूर लोटू नका, माझे आईवडील देखील येथून निघून गेले आहेत. अशा प्रकारे जनाबाई नामदेवांच्या घरी दाशी म्हणून राहू लागल्या. घरकाम करता करता पांडुरंगांचे नामस्मरण सतत चालू असे. नामदेवांबरोबर ते नित्यनियमाने देवळात जात असे. भक्तियुक्त अंतकरणाने देवाचे भजन कीर्तन चालू असे. देवभावाचा भुकेला, दुरी नाही देव त्याला, या उक्तीचा अनुभव जनाबाईंना पावलोपावली येऊ लागला. जनाबाई नामदेवांच्या कुटुंबाचाच एक भाग झाल्या होत्या. नामदेवांची बायको राजाई आणि बहीण लाडाई या दोघी जनाबाईंबरोबर अतिशय प्रेमाने वागत. त्यामुळे जनाबाई नामदेवांच्या कुटुंबात समरस होऊन गेल्या. जनाबाई नामदेवांच्या घरी पडेल ती कामे करत होती, परंतु ती कामे करत असताना प्रत्यक्ष पांडुरंग तिच्या मदतीला येत असे. संत जनाबाई पांडुरंगांच्या भक्तीमध्ये अभंग लिहू लागल्या. त्यांच्या अभंगांची ख्याती दूरदूरपर्यंत पोहोचली. त्या काळात हिंदी साहित्याच्या इतिहासामध्ये संत कबीरांची ख्याती देखील सर्वत्र पोहोचली होती. जनाबाईंचे अभंग वाचून त्यांना जनाबाईंची भेट घ्यावी असं वाटू लागलं व ते लगेचच जनाबाईंच्या भेटीला पंढरपूरला आले. जनाबाईंची चौकशी केली असता त्यांना समजले की जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी दाशीचे काम करते. संत कबीर नामदेवांच्या घरी आले, परंतु जनाबाई गोपाळपुऱ्यात गोवऱ्या थापण्यासाठी गेली आहे असे समजले. ते थेट जनाबाईंची भेट घेण्यासाठी गोपाळपुऱ्यात आले. पाहतात तर काय, तिथे दोन स्त्रियांची खूप जोरजोरात भांडणे
गोवऱ्यांवरून भांडणे चालू होती. दोघेही एकमेकींवर गोवऱ्या चोरण्याचा आरोप करत होत्या. काही वेळ ते तेथेच थांबले व एकीस विचारले, येथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का? तिला मला भेटायची आहे. त्या दोघींपैकी एक म्हणाली, हीच ती जनी, चोरटी, माझ्या गोवऱ्या चोरून माझ्याशीच भांडते. त्या बाईचे बोलणे ऐकून संत कबीरांना धक्काच बसला. कारण त्यांच्या मनात जनाबाईंची प्रतिमा काही वेगळीच होती. त्यांनी न राहून जनाबाईंना विचारले, तू जनाबाई आहेस का, जी पांडुरंगांची अभंग रचते? तेव्हा जनाबाई म्हणाल्या, होय, मीच ती जनी. तुम्हाला काही त्रास आहे का माझा? तिच्या ह्या उत्तराने संत कबीर गोंधळून गेले व तेथून काढता पाय घेणार तेवढ्यात ती दुसरी स्त्री कबीरांना म्हणाली, तुम्ही कोण आहात मला ठाऊक नाही, पण आलाच आहात तर आमच्या भांडणाचा न्यायनिवाडा करा. तिथे दोघींच्याही गोवऱ्या पडल्या होत्या. दोघींच्याही गोवऱ्या सारख्याच होत्या. कबीरांना प्रश्न पडला, नक्की कोणाची कोणती गौरी हे कसे ठरवणार? खूपच अवघड गोष्ट होती ती. कबीरांचा गोंधळ झालेला पाहून संत जनाबाई म्हणाल्या, यात काय इतका विचार करायचा, अगदी सोपं आहे हे काम. आता तर कबीर चकितच झाले व म्हणाले, कसं काय सोपं आहे? तेव्हा जनाबाई म्हणाल्या, ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गौरी माझी, बाकी सर्व गौऱ्या हिच्या. आणि खरोखर कबीरांनी 2 गौऱ्या कानाला लावल्या तर त्या दोन्ही गौऱ्यांतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. भांडण पाहायला आलेल्या लोकांना पण कबीरांनी गौऱ्या कानाला लावल्यावर त्यांना पण तो आवाज ऐकू येत होता. आपण येथे येऊन काहीही चूक केली नाही असे कबीरांना मनोमन वाटले व आपण एका थोर भक्तिमती कवयित्रीला भेटत आहोत याचा मनोमन त्यांना आनंद झाला. अशा प्रकाराने संत कबीरांनी त्यांच्या गौऱ्यांचा न्यायनिवाडा केला. तर अगदी थोड्याच गौऱ्या त्या दुसऱ्या स्त्रीच्या होत्या. जास्तीत जास्त गौऱ्या मात्र जनाबाईंच्याच निघाल्या. आणि जनाबाईंची योग्यता देखील संत कबीरांना समजली. मनोमन संत जनाबाईंना नमस्कार करून त्या पांडुरंगांचे दर्शन घेऊन ते तेथून निघून गेले. अशीच एके दिवशी जनाबाईंना पहाटे उठून बरेच दळण दळायचे होते, म्हणून ती लवकर झोपली. जनाबाई झोपी गेल्या व त्यांना दाराचा आवाज आला आणि कोणीतरी तिला हाक मारत होते म्हणून तिला जाग आली. पण अशा वेळी रात्री कोण येणार ह्या विचारात जनाबाई असताना तिला पुन्हा आवाज आला, अगं मी आलो आहे, तुझा पांडुरंग, तुला दळण दळायचे आहे ना, तुला मदत करायला आलो आहे. आणि दार उघडून बघते तो काय, साक्षात पांडुरंग दाराशी उभे. पांडुरंग दळायला बसले. जाते खूपच हलके वाटत होते. अगदी काही वेळात दळण झाले. दळता दळता जनाबाईंनी पांडुरंगांचे अभंग गायला सुरुवात केली. या गोड आवाजाने पांडुरंगही सुकवले. पण मात्र तिच्या आवाजाने गोनाईला जाग आली व झोपमोड झाली म्हणून ती तावातावाने जनाबाईंकडे आली व ही वेळ आहे का दळण दळायची असे विचारू लागले. पाहते तो काय, पिठाने भांडे गच्च भरलेले. हे सर्व पाहून गोनाई मात्र कडाडली. लोकांची झोपायची वेळ आणि ही मोठ्याने गाणी गाते. आणि हातातील काठी तिने जनाबाईंकडे भिरकावली. ती काठी जनाबाईंना लागली नाही, पण ती पांडुरंगांच्या कपाळी असलेला अबीर बुक्का मात्र त्या काठीने खाली पडला व त्या सुवासाने संपूर्ण झोपडीत दरवळ सुटला. झोपडीतील सारे वातावरण त्या सुवासाने भरून गेले. मी विठाई, मी विठाई असा आवाज दुमदुमला. या घटनेने गोनाई मात्र घाबरून तेथून पळून गेली. देव मात्र जनाबाईंकडे पाहत हसत होते. श्रमल्यामुळे जनाबाईंना झोप आली व ती तेथेच झोपी गेली. जनाबाईंची वाकळ घेऊन देवही तेथेच झोपले. पहाट झाली. जनाबाईंना नेहमीप्रमाणे जाग आली. आपली वाकळ घेऊन इथे कोण झोपले असा विचार करत असताना त्यांनी ती वाकळ काढली. पाहते तो काय, देव येथेच रात्रभर झोपले. ती खूप घाबरली. काकड आरतीची वेळ झाली होती. देव देवळात पाहिजे, लोक काय म्हणतील या विचाराने जनाबाईंनी देवांना गदागदा हलवले व उठवले. देवही काही गडबडीत जनीची वाकळ अंगावर तशीच होती आणि ते आपल्या स्वस्थानी आले. पहाटेची काकड आरतीला पुजारी आणि इतर भक्त तेथे आले. देवाच्या आरतीची सर्व तयारी झाली. देवाला हार घालण्यासाठी पुजारी गेले असता पाहतात तर काय, देवाच्या गळ्यातील रत्नपदक आणि भारी वस्त्रांच्या जागी त्यांना देवाच्या अंगावर एक साधी वाकळ दिसली. ही चोरी कोणी केली अशा विस्मयकारी विचारांनी पुजारी गांगरून गेले. सर्व चौकशी अंती ही वाकळ जनीची याची सर्वांना खात्री पडली. मंदिराच्या दाराला कुलूप होते, मग ही वाकळ देवाजवळ कशी गेली अशा प्रकारचे तर्क वितर्क सुरू झाले. वाकळ जनीची म्हणून तिलाच दोषी ठरवण्यात आले. तिच्यावर चोरीचा आळ आला.
हा सगळा प्रकार पाहून जनाबाई मात्र स्तब्धच झाली. तिला काय करावे काही कळेना. देवाचा रत्नपदक चोरण्याचा तिच्यावर आरोप होता. जनाबाईंच्या अंतःकरणात कालवा सुरू झाली. दुःखाच्या भरात ती पांडुरंगाला दुष्णे देऊ लागली. मी काय करू असा टाहोस तिने फोडला. मी चोरी केली नाही अशी ती लोकांना ओरडून सांगत होती, पण तिच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. नामदेवांबरोबर ती देवळात गेली. पांडुरंगांचे पाय आपल्या अश्रूंनी भिजवले. देवाच्या पायावर डोके आपटून तिला जीव द्यावासा वाटत होता. आईवडील गेले तेव्हा मला माझा पांडुरंग पाहील अशी विश्वासाने म्हणाली होती आणि ते सर्व तिला आठवत होते. लोकांनी मात्र तिचा हा आरोप खूप गंभीर आहे असे ठरवून तिला फाशीची शिक्षा सुनावली. मंदिरातून तिला बाहेर आणले व चंद्रभागेच्या तीरावर तिला शिक्षा करण्यासाठी लोखंडाचा शूळ तयार केला. जनाबाई स्थिर झाल्या. सर्व काही ईश्वराची इच्छा म्हणून त्या हतबल झाल्या. पुढे काय होत आहे हे फक्त पाहत राहिल्या. खऱ्या भक्ताची हीच परीक्षा होती. देव काही झोपले नव्हते. ते तिथेच तिच्या पाठीशी उभे होते आणि क्षणार्धात चमत्कार घडला. सर्व वातावरण अबीरबुक्क्याच्या सुगंधाने दरवळून गेले. इतका घमघमाट सुटला की लोक आश्चर्यचकित झाले. आणि कमालीचे आश्चर्य म्हणजे समोरचा लोखंडाचा शूळ वितळू लागला व तेथे अबीरबुक्क्याचा ढीग तयार झाला. लोक अगदी थक्क होऊन गेले. जमलेल्या समुदायाने जनाबाईंचा जय जयकार केला. या सर्व प्रकाराने जनाबाईंची शुद्ध हरपली. संत नामदेवांनी जनाबाईंना घरी आणले आणि अशा प्रकारे सर्वांना समजले की जनाबाईंची भक्ती किती उच्च कोटीची होती. पांडुरंग माझा मी पांडुरंगाची ही खात्री तिला मनोमन पटली होती. सर्व कामे उरकल्यावर जनाबाई विठ्ठलाचे चिंतन करत आणि अंतःकरणातील परमेश्वराच्या स्तवनाचे उमाळे बाहेर पडत ते काव्यरूपात शब्दांकित होत असे. ते अभंगांच्या रूपाने इतके गोड होते की खुद्द पांडुरंगाला स्वतः हातात लेखणी घेऊन ते शब्दबद्ध करावे लागले. एकदा पांडुरंगांच्या दर्शनाला संत ज्ञानेश्वर माऊली आली असता खुद्द पांडुरंगांच्या हातात लेखणी पाहून ते आश्चर्यचकित झाले व म्हणाले, परमेश्वराचे पद्यमय स्तवन आम्ही रचावयाचे, आम्ही गावयाचे, यातच आमच्या जीवनाची सार्थकता. परंतु तुम्ही हे काय लिहित आहात? तर पांडुरंग म्हणाले, जनीच्या अभंगाची गोडीच इतकी आहे, त्यात आर्तता भरलेली आहे, म्हणून मला ते टिपावेसे वाटते. या अभिप्रायाने संत ज्ञानेश्वर आनंदित झाले आणि त्यांनी संत नामदेवांकडे धाव घेतली व म्हणाले, नामदेवा, आज मी एक नवल पाहिले. जनाबाईंचे अभंग प्रत्यक्ष पांडुरंग लिहितात. हे ऐकून जनाबाई मात्र कृतकृत्य झाल्या. आपल्या जीवनाची सार्थकता झाली म्हणून त्या समाधानी झाल्या. खरोखरच तिच्या कुळाचा उद्धार करणारी ही तेजस्वी ज्योत पांडुरंगात विलीन झाली. संत नामदेवांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या जनाबाई अखेरच्या क्षणी देखील आषाढ महिन्यात कृष्ण पक्ष त्रयोदशीला नामदेवांनी देह ठेवला आणि संत जनाबाई देखील त्याच वेळी नामाच्या पायरीवर विसावून पांडुरंगामध्ये विलीन झाल्या. धन्य ती जनाबाई आणि धन्य तो महाराष्ट्र. धन्यवाद.